नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं स्वागत आहे गुरु चाणक्य क्लासेसमध्ये. तर आपण काल जो चॅप्टर पाहिला 12वी केमिस्ट्री 12th स्टँडर्ड केमिस्ट्री सॉलिड स्टेट पहिला चॅप्टर आपला, बरोबर का. त्याच्यामध्ये आपण काल इंट्रोडक्शन आणि त्याचबरोबर आपण आयसोमॉर्फिझम आणि पॉलिमॉर्फिझम हा पॉईंट आपण व्यवस्थितरित्या समजून घेतलेला आहे. ठीक आहे. आज आपण काय पाहणार आहोत, तर आज आपला पुढचा पॉईंट आहे, बरोबर. आज आपला पुढचा पॉईंट कोणता आहे, क्लासिफिकेशन ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड, बरोबर आहे का. क्लासिफिकेशन ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड म्हणजे क्रिस्टलाइन सॉलिडचे विविध प्रकार, डिफरंट टाइप्स. किती प्रकार आहेत बाळांनो, तर 4 प्रकार आहेत, बरोबर ना. एक आहे आयनिक सॉलिड, बरोबर का. आता आयनिक सॉलिडला पुस्तकामध्ये जे नाव दिले त्याला म्हणायचं आयनिक क्रिस्टल. क्रिस्टल सॉलिड दे आर सेम वर्ड्स, ओके. सो डोंट कन्फ्यूज. आयनिक सॉलिडला आपण क्रिस्टल काय म्हणूया, आयनिक क्रिस्टल म्हणूया. त्याच्यानंतर कोव्हॅलेंट सॉलिड हा दुसरा प्रकार आहे क्रिस्टल सॉलिडचा, कोव्हॅलेंट सॉलिड, याला म्हणायचं कोव्हॅलेंट नेटवर्क क्रिस्टल्स. त्याच्यानंतर येतो मॉलिक्युलर सॉलिड, याला सुद्धा पुस्तकामध्ये नाव दिलेलं आहे मॉलिक्युलर क्रिस्टल. आणि लास्ट येतो तो आपला मेटॅलिक सॉलिड, बरोबर का. आपल्याला याच्यामध्ये काय दिलेलं आहे, नाव काय दिलेलं आहे, मेटॅलिक सॉलिड, बरोबर आहे का. अशा प्रकारे तुम्हाला हे 4 प्रकार मी आता लिहून दिलेले आहेत. ह्याला आता 1 बाय 1 आपण काय करायचं आहे, एक्सप्लेन करत जायचं आहे. ठीक आहे, 1 बाय 1 एक्सप्लेन करत जायचं आहे. परंतु तत्पूर्वी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, की आपण ह्या चारही या प्रकारांमध्ये काही सेम पॉईंट्स आहेत, त्यांचे आपण डिफरन्सेस चेक करायचे आहेत. म्हणजे काय, की आपला कोणताही पॉईंट एखादा पकडा, कोणताही, जसं एकमेकांमधला इंटर पार्टिकल फोर्सेस किंवा बॉन्डिंग फोर्सेस जर आपण पकडलं, तर आयनिक सॉलिडमध्ये बॉन्डिंग फोर्सेस कसं असतं, बरोबर आहे की नाही. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये कसं असतं आणि ह्याच्यामध्ये कसं असतं, म्हणजे एखादे काही ठराविक पॉईंट आहेत, त्या पॉईंटच्या आधारे आपण काय करूया, हे सगळं 4ही प्रकार आपण काय करूया, कंपॅरिझनमध्ये पाहून घेऊया. म्हणजे तुम्हाला कंपॅरिझनली काय होईल ते सगळं समजून येईल. ओके, ठीक आहे. चलो, म्हणजे पॉईंट्स कोणते आहेत, आता पहिल्यांदा सगळ्या सुरुवातीला आपण काय बघायचं आहे, आयनिक सॉलिड. कुठला बघायचं आहे आपल्याला, आयनिक सॉलिड. ठीक आहे. आयनिक सॉलिडला आपण पॉईंट डिस्क्राईब करतो पहिल्यांदा मी. ठीक आहे, मी पॉईंट लिहून घेतो. हे पॉईंट्स काय असतील बघा, व्यवस्थितरित्या बघाय. पॉईंट्स असतील पहिल्यांदा पार्टिकल्स ऑफ युनिट सेल, बरोबर की नाही, पार्टिकल ऑफ युनिट सेल, बरोबर का. आता पार्टिकल्स ऑफ युनिट सेल म्हणजे ह्या पार्टिकल्स ऑफ युनिट सेलमध्ये काय होतं, पार्टिकल्स कोणता वापरला गेलेला आहे, बरोबर आहे का. म्हणजे पार्टिकल आपण आता मागच्या वेळेला बघितलं की तुम्हाला मी सांगितलेलं मॉलिक्यूल, ॲटम, आयन, ह्या तिन्ही शब्दांपैकी आपण कोणता शब्द घेतो, या तिन्ही शब्दांच्या ऐवजी कोणता शब्द घेतो, बिहाफ ऑफ विच वर्ड, पार्टिकल वर्ड घेतो, बरोबर आहे का. मग कोणत्या पार्टिकलनी युनिट सेल तयार झालेला याचा, बरोबर का. सेल मीन्स टोटल सॉलिड, राईट. आणि युनिट मीन्स त्यातला एक असा पार्टिकल जे रिपीटिंगली काय होतो, रिपीट होत जातो आणि तो सॉलिड तयार होतो, तो स्ट्रक्चर तयार होतो. ओके, जसं आता समजा आपण हा जर सॉलिड पकडला, हा पार्ट हा काय होत होता, रिपीट होत जातो ना, हा म्हणजे हा काय झाला, एक अख्खा हा झाला युनिट सेल, बरोबर का. मग हा कोणत्या प्रकारचा पार्टिकल आहे, विच टाईप ऑफ दिस पार्टिकल. ओके, आपण तो पाहायचा आहे पहिला पॉईंट. दुसरा पॉईंट काय असेल, कंपॅरिझन करायसाठी दुसरा पॉईंट आहे इंटर पार्टिकल बॉन्ड्स किंवा फोर्सेस. काय म्हणू आपण यांना, पुढचा पॉईंट, इंटर पार्टिकल्स किंवा इंटर पार्टिकल्स बॉन्ड्स किंवा फोर्सेस, राईट. कुठला फोर्स आपण याच्यामध्ये वापरतोय, ठीक आहे, किंवा बॉन्डिंग कोणता आहे याच्यामध्ये, किती आहे असं म्हणायला लागेल आपल्याला, आहे की नाही. कोणता आहे आपल्याला माहिती आहे, एकच असतं, अट्रॅक्शन फोर्स, लॉ ऑफ अट्रॅक्शन, जो आपल्या पूर्ण युनिवर्समध्ये आपल्याला अप्लाय करायला केलेला आहे तो, बरोबर नाही मुलांनो. बघा नेक्स्ट पॉईंट जो येतो तो येतो मेल्टिंग पॉईंट. आता यांचा मेल्टिंग पॉईंट किती आहे बघा, हे डिफरंट आहे, हे डिफरंट वेगवेगळे आहेत भाग, त्यामुळं मिक्स इट, डोंट मिक्स इट. ओके, हार्डनेस कसा आहे, ओके. आणि लास्ट पॉईंट जो येतो तो म्हणजे काय, थर्मल किंवा इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी. थर्मल किंवा इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी. ओके, चल. अशा प्रकारे
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय की आपल्याला पहिला जो आपला जो सॉलिड आहे तो कोणता सॉलिड रे होता, आपला आयनिक सॉलिड. कोणता होता, आयनिक सॉलिड. ह्याला स्टडी करायचा आहे. ओके, त्यासाठी आपण पहिल्यांदा बघूया या आयनिक सॉलिडमध्ये बाळांनो कोणता पार्टिकल युनिट सेलमध्ये घेतलेला आहे, आपण कोणता पार्टिकल यूज केला आहे, त्या पार्टिकलला काय म्हटलं जातं आयनिक सॉलिडमध्ये. तर तो सगळ्यात महत्त्वाचा तो म्हणजे काय, आयन्स. आयनिक सॉलिडमध्ये आपण कोणता पार्टिकल यूज करतो, आयन्स सॉलिड. बरोबर का, आयन्स पार्टिकल म्हणू आपण त्याला. बरोबर ना, म्हणजे काय आयन्स ऑफ सॉलिड म्हणूया आपण. आयन्स ऑफ सॉलिड म्हणजे काय रे, आयन्सनी बनलेला सॉलिड. सोपं आहे का, खूप सोपं आहे बरं का, खूप सोपं आहे. कोणत्या पार्टिकलनी बनलेला आहे, हा आयन पार्टिकल्सनी बनलेला सॉलिड. दॅट इज वाय वी आर कॉलिंग हिअर आयनिक सॉलिड. ओके, आयनिक सॉलिड. त्याच्यानंतर पुढचं जो आपण सांगितलेलं आहे इंटर पार्टिकल फोर्स किंवा बॉन्ड एकमेकांमध्ये. आता ह्या तयार झालेले जे आयनिक सॉलिड्स आहेत बरं का, आयनिक सॉलिड जे आहेत बरं का, ते जे आयनिक सॉलिड बनतात का नाही, बरोबर का, मग त्यांच्या पार्टिकलमधले बॉन्ड्स आणि फोर्सेस कसे आहेत, किती आहेत, हाय आहे, लो आहे, किती आहे, कसं असतं, स्ट्रॉंग आहे का वीक आहे, कसे बॉन्ड्स आहेत, किती फोर्स आहे, तर ते बघूया आपण. सगळ्यात महत्त्वाचं तर हा जो त्याच्यामध्ये जो फोर्स आहे तो फोर्स कुठला वापरला जातो, ह्याच्यामध्ये बॉन्डिंग फोर्स कोणता वापरला जातो, तो म्हणजे इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स वापरला जातो. कोणता, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सेस. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सेस वापरलं जातो आपण ह्याच्यामध्ये. आणि इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स तुम्ही शिकलेला आहे 7वी 8वी 9वी 10वीपर्यंत. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स, एवोनाईटची कांडी सिल्कच्या काय करायचं आपल्याला, सिल्कच्या कापडावरती घासली किंवा तुमची जी पट्टी आहे, रुलर आहे तुमची जी फायबरस पट्टी असते मटेरियलची, ती तुम्ही जर डोक्याला केसाला जर घासली, त्याच्यानंतर तुम्ही कागदाचे तुकडे घेऊन त्याला तुम्ही जवळ नेली, तर तिथं काय होतं, ते कागदाचे तुकडे उचलले जातात बिकॉज ऑफ द आयन्स. आयन्स विच आयन्स, कॅटायन्स अँड अनआयन्स. म्हणजे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज तयार होतो तिथे. बरोबर का, पट्टीमध्ये पॉझिटिव्ह चार्ज वाढला जातो आणि कागदामध्ये असलेले निगेटिव्ह चार्जला तो काय करतो, अट्रॅक्ट करतो आणि ते कागद काय होतात, ते कागद काय होतं, त्या पट्टीला चिकटतात. काय होतात, चिकटतात. बरोबर का, अशा प्रकारे ह्याला इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स म्हणतो आपण. ठीक आहे, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. हा फोर्स इथं विद्युत स्थिती ऊर्जा असं बल असं म्हणूया आपण, विद्युत स्थिती बल असं बल तिथं प्रयुक्त होते. नेक्स्ट पॉईंट आहे तो मेल्टिंग पॉईंट. आयनिक सॉलिडमध्ये पुढचा पॉईंट कोणता आहे, मेल्टिंग पॉईंट. मेल्टिंग पॉईंट तुम्हाला माहीतच आहे, वितळनांक बिंदू आपण म्हणून त्याला. ना, बर्फाला जर आपण जर हीट दिली तर तिचा वितळण बिंदू तयार होतो. बरोबर ना, तो कोणत्या टेम्परेचरला वितळायला चालू होतो, त्या टेम्परेचरला काय म्हणतो आपण, मेल्टिंग बरोबर ना, मेल्टिंग पॉईंट म्हणतो, पॉईंट त्याचा. बरोबर का, हा किती आहे, तर ह्याचा हाय मेल्टिंग पॉईंट आहे. आता तुम्ही म्हणता सर हाय कसं, तर सांगतो तुम्हाला, कारण हा जो सॉलिड आहे हा आयन्सनी बनलेला सॉलिड आहे. कशाने बनलेला सॉलिड आहे, हा आयन्सनी. बघा हाय मेल्टिंग पॉईंटचं एक्सप्लेनेशन काय होतं, आयन्सनी बनलेला सॉलिड आहे. आयन्स म्हणजे काय, प्लस आणि मायनस, पॉझिटिव्ह और निगेटिव्ह चार्ज. आता पॉझिटिव्ह और निगेटिव्ह चार्ज हे जगातले सगळ्यात स्ट्रॉंगेस्ट चार्ज आहेत आणि अपोजिट असल्या कारणानं हे दोघं एकमेकांना जबरदस्त काय करतात, अट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न करतात. आणि या कारणानंच आपल्याला काय होते, आपल्याला जो शोध लागले त्याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटी तुम्ही म्हणताय. बरोबर ना, इलेक्ट्रिसिटी म्हणजे काय, इलेक्ट्रॉनची व्हेलॉसिटी, दॅट इज कॉल्ड एज इलेक्ट्रिसिटी. हा इलेक्ट्रॉन उगाचच पळतात का रे, हे काय करतात, कमीकडून जास्तकडे अट्रॅक्ट होतात. हे अट्रॅक्शनच्या पायामध्ये ते जे फ्लो होतात, त्या फ्लोचा आपण काय उपयोग करतो, इलेक्ट्रिसिटीचा यूज करतो, बल्बमध्ये टाकतो आणि बल्ब चार्ज करून घेतो आपला, है ना. बल्ब आपण लाईट पेटवून घेतो, आपण रेडिओ लावतो, आपण हे करतो ते करतो, भरपूर आपण इलेक्ट्रॉनिक अप्लायन्सेस यूज करतो. पॉझिटिव्ह और निगेटिव्ह चार्ज एकमेकांना जास्त प्रमाणात आता हे तर पहिल्यापासूनच आहे पृथ्वीवर, बरोबर की नाही. पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्जचा जो अट्रॅक्शन फोर्स आहे हा इथं ह्यांच्या बॉन्डिंगमध्ये असतो. मग कुठलाही ॲटम पॉझिटिव्ह निगेटिव्हली चार्ज असल्यामुळे हा काय होतो, अट्रॅक्ट होतो. त्यामुळे हा सगळ्यात स्ट्रॉंग बॉन्ड तयार होतो. काय तयार होतो, स्ट्रॉंग बॉन्ड. आणि हा जेव्हा स्ट्रॉंग बॉन्ड तयार होतोय त्यावेळेला ह्याला मेल्ट करायसाठी, ह्या बॉन्डला ब्रेक करायसाठी खूप सारी टेम्परेचर लागणार. तुम्हाला काय सांगणार, खूप सारं टेम्परेचर लागणार. आणि हे टेम्परेचर जास्त लागण्याचा अर्थ काय असतो की त्याचा मेल्टिंग पॉईंट हाय आहे. जास्त टेम्परेचर लागला तरच हा काय होईल, ह्या दोघांमधला जो बॉन्ड आहे हा बॉन्ड काय व्हायला होईल, तुटायला चालू होईल, मोडायला चालू होईल. आणि त्याच्यानंतर ब्रेक झाल्यानंतरच हा काय होईल, तुम्हाला मेल्ट झालेला दिसेल, है की नाही.
बघा ना, विचार करा, साधी गोष्ट आहे. सॉलिडमध्ये काय असतात, पार्टिकल जवळ असतात. आता हा जर बॉन्ड तुम्ही ब्रेक करताय तर हे लांब लांब होतील, म्हणजे काय झालं, इथं होतं सॉलिड, इथं झालं लिक्विड. जसा तो तुमचा ॲटम लांब लांब जायला तयार होतो तसं काय होतं, त्याचं लिक्विड. आता लिक्विडमध्ये सुद्धा हा बॉन्ड फिक्स आहे. त्याच्यानंतर हे पण ब्रेक केलं तुम्ही का हा झाला गॅसियस, जास्तच लांब झाला. टेम्परेचर दिलं म्हणजे कसं सांगतो, बर्फाला टेम्परेचर द्या, त्याचा बॉन्ड ब्रेक करा, काय तयार होईल त्याचं, पाणी. पाण्याला ब्रेक करायसाठी पाणी परत उकळवा, परत टेम्परेचर द्या, त्याची होईल वाफ. सिंपल आहे, हे सूत्र आहे आपलं. ठीक आहे, चला हे समजायचं नव्हतं, मला सांगायचं होतं मेल्टिंग पॉईंट हाय का, कारण हा आहे काय आयनिक सॉलिड. ह्याच्यामध्ये कोणते पार्टिकल्स आहेत, आयन्स आहेत. म्हणजे कुठले, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आयन्स आहेत. मग पॉझिटिव्ह निगेटिव्ह आयन्सांची अपोजिट असल्या कारणाने खूप जास्त प्रमाणात अट्रॅक्शन पॉवर आहे, अट्रॅक्शन फोर्सेस अप्लाय करतात एकमेकांवर. बरोबर ना. तुम्ही म्हणता सर असं कसं, तर असंच आहे ते. मग हा प्लस असणार, हा मायनस असणार आहे, बस. बाकी काय याच्यामध्ये नाही आहे, दुसरं काय यांचं कारण नाही चिटकायचं, जवळ यायचं. फोर्सेसच हे जे पॉझिटिव्ह निगेटिव्ह असल्या कारणाने हे एकमेकांना अट्रॅक्ट करतात. बरोबर ना. जसं सोडियम पॉझिटिव्ह आणि क्लोरीन काय करतो, निगेटिव्ह चार्ज असतो, त्यामुळेच हे काय होतात, दोघांना एकमेकांना चिकटतात. त्यामुळे ह्या सोडियमचा ॲटम आणि हा क्लोरीनचा ॲटम एकमेकांमध्ये काय होतात, जुळून जातात आणि हा एक प्रकारचा कंपाऊंड तयार होतो. बरोबर ना. कंपाऊंडिंग इफेक्ट मिळतो, इथं मॉलिक्यूल तयार तुम्हाला दिसतो. बरोबर ना. अशा प्रकारे तुम्हाला कळाले असेल आता. बरोबर ना. आता हार्डनेस बाळानो काय रे, हार्डनेस काय आहे, हार्डनेस काय आहे बघा. हार्डनेस म्हणजे ठिसूळपणा, कठीणपणा म्हणतो आपण त्याला, की किती टणक आहे तो. लोखंड टणक आहे सगळ्यात, बरोबर ना. त्याचबरोबर पितळसुद्धा टणक आहे. बघूया मग आयनिक सॉलिड जे तयार झालेले आहेत, बरोबर की नाही, आयनिकनं जेवढे सॉलिड्स तयार केलेले आहेत, हे जे सॉलिड्स आहेत, हे सॉलिड्स कसे असतात रे, तर हे हार्ड पण असतात, त्याचबरोबर ब्रिटल पण असतात. बरं का, बघा इकडे, हार्ड अँड ब्रिटल म्हणतो आपण त्याला. बरं का, ब्रिटल. आता सगळ्यांनी लक्षात घ्या, हार्डचं तर तुम्हाला काय माहिती आहे, अर्थ माहिती आहे. हार्ड म्हणजे सगळ्यात जास्त असलेला काय, टणक असलेला. बरोबर. आणि ब्रिटल म्हणजे काय, ठिसूळ. हे बघा, हा खडू, हा ब्रिटल आहे, हा कटकन मोडू शकतो. बरोबर ना. हा हार्ड पण आहे, ह्याला दाबा ना, हा मऊ नाही आहे, हा सॉफ्ट नाही आहे, हा मऊ नाही आहे. बरोबर ना. हा हार्ड आहे, बट हा हार्डसुद्धा आहे आणि हा ब्रिटलसुद्धा आहे. ब्रिटल म्हणजे कटकन मोडतो. जसं पेन्सिल आहे तुमची पाठीवरची, त्याच्यानंतर कोळसा घ्या, कोळसासुद्धा पटकन कट दिशेने मोडतो. सिंपल आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला काय मिळतात रे, व्हरायटीज मिळतात इथं. आयनिक सॉलिड्सनं हार्डनेससुद्धा त्यांनी चांगला ठेवलेला आहे, त्याचबरोबर ब्रिटलसुद्धा आहे ते. बरोबर का. बेस्ट. आता काय करायचं आपल्याला, आता त्याच्या पुढचा जो पॉईंट आहे तो म्हणजे काय, थर्मल आणि इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी. बाळांनो, कंडक्टिव्हिटी म्हणजे वहन. बरोबर ना. एस टीमध्ये लिहिलेलं असतं वाहकाची शीट, वाहक, कंडक्टर म्हणतो आपण त्याला. हो कंडक्टर, एक तिकीट द्या. कंडक्टर म्हणजे आपल्याला वाहून नेणारा त्या गाडीतून. बरोबर का. ॲक्च्युली गाडी नेते, पण आपण नाव त्याला वाहक दिले. बरोबर ना. तसं आपली इलेक्ट्रिसिटी वाहून नेण्यासाठी जे आपण कंडक्टर्स वापरतो, जे वाहक वापरतो, ते वाहक कुठले असतात, पितळेची तार, त्याला आपण तांब्याची तार म्हणतो. बरोबर का. त्या तांब्याच्या तारीला आपण काय करतो, इलेक्ट्रिसिटीसाठी यूज करतो. दॅट इज द कंडक्टर ऑफ युअर इलेक्ट्रिसिटी. बरोबर नाही. इलेक्ट्रिसिटीचा बेस्ट कंडक्टर कोणता असतो, तांब्याची तार. तांब्याची तार आपण काय म्हणतो, कॉपर वायर म्हणतो तिला. बरोबर का. मग हा कंडक्टर झाला. मग आता तुम्हाला काय करायचं, इथं तुम्हाला त्याचा अभ्यास नाही करायचा आहे, कंडक्टिव्हिटीचा अभ्यास नाही करायचा. तुम्हाला कंडक्टिव्हिटीचं मी मिनिंग सांगितलं, तर कंडक्टिव्हिटी कुठली बघायची त्याची, तो इलेक्ट्रिकल कंडक्टर आहे का, म्हणजे काय, तर इलेक्ट्रिसिटी वाहून नेतो का, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, आयनिक सॉलिड जो आहे तो थर्मल कंडक्टर आहे का, म्हणजे काय रे. आता थर्मल म्हणजे तुम्हाला माहीत असेल, टेम्परेचरची कंडक्टिव्हिटी. म्हणजे तुम्हाला माहीत आहे, तुमची आई काय करते, जेवण बनवत असते, त्यावेळेला तुमच्या आईने त्या आमटीच्या पातेल्यामध्ये पळी ठेवलेली असते. आता ही पळी जेव्हा सुरुवातीला ठेवलेली असते, टोटल गार पळी असते. नंतर काय होते, डीप किती झालेली असते, अर्धी डीप झालेली असते. मग अर्धीच पळी गरम व्हायला पाहिजे, नाही. पळी ती काय करते, हळूहळू काय व्हायला लागते, ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत काय व्हायला लागते, गरम व्हायला लागते. कारण तिथं जास्त उष्णता आहे, ती उष्णता व्हायला चालू होते कुठे, कमी उष्णतेकडे. पाण्याचा प्रवाह पण असाच आहे, जास्तीकडून कमीकडे वाहणे. बरोबर की नाही. जास्तीकडून कमीकडे वाहणे, त्याला आपण म्हणतो पोटेन्शियल. बरोबर की नाही. ह्याला आपण काय म्हणतो, पोटेन्शियलिटी म्हणतो. बरोबर आहे. ह्याला म्हणतो आपण विभवांतर म्हणतो आपण त्याला. बरोबर की नाही. पोटेन्शियल डिफरन्स म्हणतो. म्हणजेच काय, जास्त जिथे असेल तिथून ते काय करतं, कमीकडे फ्लो करतं. आणि कमीकडे फ्लो करत करत एक लेवल अशी येते की हे दोघं बॅलन्स होतात. बरोबर ना. मग पळी जिथे जास्त टेम्परेचर आहे ती कुठं व्हायला लागते, कमी टेम्परेचरकडे व्हायला लागते. ती ट्रान्सफर होते, ती हीट, त्याला आपण काय म्हणतो, हीट कंडक्टिव्हिटी म्हणतो. काय, हीट कंडक्टिव्हिटीला थर्मल कंडक्टिव्हिटी सुद्धा म्हणतात, म्हणजे टेम्परेचर कंडक्शन करणे. ओके. आता
थर्मल कंडक्टिव्हिटी आणि इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी जी आहे ती काय आहे आयनिक सॉलिडची, तर सिंपल आहे, त्याची एकदम खतरनाक आहे. म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे काय, इम्प्युअर फॉर्ममध्ये तुम्हाला, इम्प्युअर फॉर्म म्हणजे सॉलिड, हे जे आयनिक सॉलिड्स आहेत ह्यांचा जर इम्प्युअर फॉर्म असेल, प्युअर म्हणजे काय रे बाळांनो, इम्प्युअर फॉर्म म्हणजे एक असं अशुद्ध असलेलं जर सॉलिड असेल, ते अशुद्ध म्हणजे प्युअर नाही आहे, अजून तयार नाही झालेलं व्यवस्थित, इम्प्युअर आहे, त्याचे पॉझिटिव्ह निगेटिव्ह आयन्स आहेत ना प्रॉपर सिच्युएटेड लोकेशनला नाही आहेत. जर असं जर तुम्हाला सॉलिड मिळालं तर त्याची 100% काय असणार आहे, लो असणार आहे कंडक्टिव्हिटी. काय असणार त्याची, लो कंडक्टिव्हिटी असणार 100%. तुम्हाला माहिती आहे लाकूड सुद्धा काय असतं, इम्प्रॉपर असतं, इम्प्युअर असतं. मेटल जेवढं पॉलिशड असतं तसं ऊड नसतं, आणि त्या कारणानं ऊडमधून काय होत नाही, इलेक्ट्रिसिटी आणि थर्मल कंडक्टिव्हिटी हे दोन्ही पण कंडक्ट करू शकत नाहीत. तसाच प्रकार इथं त्यांनी सांगितलं, जर इम्प्युअर असेल सॉलिड, आयनिक सॉलिड जर का असा असेल, इम्प्युअर असेल तर तो काय करणार नाही, कंडक्शन करणार नाही. दुसरी गोष्ट अशी आहे बाळांनो की जर तो जर काय असेल, इन डिझॉल्व फॉर्ममध्ये असेल, म्हणजे काय, डिझॉल्व फॉर्म म्हणजे काय रे बाळांनो, जर तो सोल्युबल असेल, कशामध्ये जर विरघळणारा असेल, एखाद्या गोष्टी, एखाद्या द्रावणामध्ये, एखाद्या, बरोबर का, द्रावणामध्ये जर तो विरघळणारा असेल तो, तर 100% तो इलेक्ट्रिसिटी काय करू शकतो, वाहून नेऊ शकतो. म्हणजे मीठ पकडा, NaCl, सोडियम क्लोराईड, मीठ हे आयनिक सॉलिडचं बेस्ट एक्झाम्पल आहे. मीठ हे काय आहे, आयनिक सॉलिडचं काय आहे, बेस्ट एक्झाम्पल आहे. पण मिठातून डायरेक्ट करंट वाहत नाही बरं का. मिठाचा एक हे घ्या, ठोकळा घ्या, आणि त्या मिठाला काय करा, दोन्ही बाजूने करंट लावण्याचा प्रयत्न करा, त्या दोन्ही बाजूने वायर लावण्याचा प्रयत्न करा, पॉझिटिव्ह निगेटिव्ह, त्यातून करंट फ्लो होत नाही, पण मिठाच्या पाण्यातून होतो. म्हणजे आता इथं मी तुम्हाला काय सांगतोय, जर हा डिझॉल्व फॉर्ममध्ये असेल, म्हणजे काय, विरघळलेल्या डिझॉल्व फॉर्ममध्ये असेल, तर हा 100% काय करतो, हा कंडक्शन म्हणून काम करतो. म्हणजे इथं मग कसं होतो, हाय कंडक्टिव्हिटी येते, हाय कंडक्टिव्हिटी. तुम्हाला माहीत असेल, जेव्हा जेव्हा तुम्हाला प्रॉब्लेम्स होतात, म्हणजे कशाचे, जेव्हा तुम्हाला डिसेंट्री लागते वगैरे, तुमच्या घरातले ORS वगैरे देतात प्यायला, ह्या ORSमध्ये इलेक्ट्रोलाइट म्हणून लिहिलं असतं खाली. इलेक्ट्रोलाइट म्हणजे काय, तर खूप साऱ्या प्रमाणात इलेक्ट्रिसिटी तुमच्या बॉडीमध्ये अशी संचारते. आणि तेवढ्या वेळापुरतं का होईना तुम्हाला बरं वाटतं, कारण तुम्ही वीक फील करत असता त्यावेळेला, तुमच्या बॉडीमध्ये सगळं असं पिळून काढलेलं असतं तुम्हाला, आहे ना, डिसेंट्रीनं. त्यामुळं तुम्हाला वीक फील झालं की तुम्हाला पाणी, मीठ आणि साखर याचं एक समप्रमाणात काय दिलं जातं, सोल्युशन दिलं जातं. ह्या सोल्युशन तुम्ही पिऊन काय करता, असं फील करता जसं की, बरोबर की नाही, पैलवान फील करत असेल तसं, है ना. असं म्हणजे वीक माणूस पटकन पैलवानसारखा एकदम फील करू शकत नाही, पण त्यांनी करतो का, तुमची इलेक्ट्रिसिटीची काय वाढवली जाते, इंटेन्सिटी वाढवली जाते, बिकॉज ऑफ what we are dissolving ionic solid drinking with water. Yes, and that is why. आणि इथं तुम्हाला कळतंय की सोडियम क्लोराईड डायरेक्ट इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करत नाही, परंतु तो जर पाण्यात मिक्स केला तर बेस्ट कंडक्टर म्हणून यूज केला जातो. पाणी कशाचं, क्षारयुक्त पाणी, समुद्रात कंडक्टरच्या वायरा टाका, असं मासं करंट लागून मरतील, बरोबर का नाही. हां, सलाईन वॉटर म्हणतो आपण त्याला, ॲक्च्युली मरीन वॉटर, बरोबर का, सिम्पल आहे. ओके, त्याचप्रकारे आता अशाच प्रकारे हा आपला पॉईंट संपलेला आहे. इथं तुम्हाला खाली आय थिंक दिसत नसेल, हे खालचं दिसत नसेल, तर डिझॉल्व फॉर्ममध्ये काय आहे, इथं डिझॉल्व फॉर्ममध्ये इथं लिहितो मी, जर एखादा तो जर पदार्थ डिझॉल्व असेल, काय असेल, डिझॉल्व असेल हा जर सॉलिड, तर हा काय असतो, हाय कंडक्टिव्ह असतो. कसा असतो, हाय कंडक्टिव्ह. एवढंच इथं लिहिणार आहे आपण, ठीक आहे. अशा प्रकारे हे पॉईंट्स आपले काय झालेले आहेत, संपलेले आहेत. आयनिक सॉलिड आपला संपलेला आहे. त्याच्यानंतर दुसरा सॉलिड आपण कुठला लिहिलेला, कोव्हॅलेंट सॉलिड, बरोबर का, कोव्हॅलेंट सॉलिड, बरोबर का, कोव्हॅलेंट नेटवर्क क्रिस्टल असं काहीतरी त्याला नाव दिलेलं आहे पुस्तकामध्ये, बरोबर ना. चला मग आपण बघूया कोव्हॅलेंट सॉलिड. ओके, चलो आता कोव्हॅलेंट सॉलिडला बघा इकडे सगळेजण, तर कोव्हॅलेंट सॉलिड जो आहे, तर कोव्हॅलेंट ॲटमपासून बॉन्डेड होतो. म्हणजे काय, तर 100% तुम्हाला माहीत असेल ह्याच्यामध्ये कोव्हॅलेंटचा अर्थ काय, सहसंयुज बंध. संयुज म्हणजे काय, व्हॅलन्सी. व्हॅलन्सी म्हणजे काय, आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन ऑफ द ॲटॉमिक स्ट्रक्चर, ॲटम्स, बरोबर ना. एखाद्या एलिमेंटच्या बाहेरच्या कक्षेमध्ये असलेले, प्रेझेंट असलेले इलेक्ट्रॉनची संख्या म्हणजेच त्याची संयुजा होय किंवा त्याची व्हॅलन्सी होय, बरोबर ना. द आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन्स ऑफ द ऑर्बिट ऑफ द इलिमेंट इज कॉल्ड ॲज, काय म्हणतो आपण त्याला, व्हॅलन्सीज म्हणतो. म्हणजेच काय, व्हॅलन्सीला काय तुम्हाला डिस्क्राईब करायची गरज नाही आहे. बाहेरची कक्षा जी असते
ॲटॉमिक स्ट्रक्चरची, त्याच्यामध्ये असलेले इलेक्ट्रॉनची संख्या म्हणजे काय झाली, व्हॅलेन्सी झाली, बरोबर का. आता इथं तुम्ही म्हणताय सर व्हॅलेन्सी काय, तर ती व्हॅलेन्सी नाही म्हणते मी त्या कक्षेने जो केलेला बॉन्ड असतो त्याला कोव्हॅलेंट बॉन्ड म्हणतात, बरोबर ना, सिम्पल आहे. चलो आता ते जाऊ देत, ते मरू देत आपल्याला, ते व्हॅलेन्सी काय बघूया. कोव्हॅलेंट म्हणजे तुम्ही शिकलेला आहे कुठला, सहसंयोजी बंध, म्हणजे एखाद्या ॲटमशी केलेला बॉन्ड, बरोबर ना. आता इथं आपण बघितलेलं कार्बन हायड्रोकार्बनमध्ये आपण 10वीला शिकलोय, बरोबर ना. कार्बन सिंगल बॉन्ड, हा सिंगल बॉन्ड कसा झाला, इकडून एक हायड्रोजन ॲटम दिला आहे आणि इकडून एक हायड्रोजन ॲटम दिला आहे, आणि हा जो बॉन्ड तयार झालेला आहे या बॉन्डला आपण काय म्हणतो, कोव्हॅलेंट बॉन्ड. हा जगातला सगळ्यात पॉवरफुल बॉन्ड म्हटला जातो, बरोबर ना. ह्याला सिग्मा बॉन्ड पण म्हणतात, हे नेक्स्ट चॅप्टरमध्ये आपण बघणार आहोत, बरोबर का. हा जो कोव्हॅलेंट बॉन्ड आहे हा कोव्हॅलेंट बॉन्डनी तयार झालेलं सॉलिड आहे. मग आता कोव्हॅलेंट बॉन्डमध्ये काय, आता मी 2 दिलं तुम्हाला, कार्बन ॲटम दिला, काय दिला तुम्हाला, कार्बन ॲटम. मग कुठला पार्टिकल यूज केला जातो युनिट सेल बनवायसाठी, ह्याचा जो सॉलिड बनवायसाठी कोणता युनिट पार्टिकल कोणता दिला जातो, तर इथं ॲटम दिला जातो, पण कसला, कोव्हॅलेंट ॲटम. मग इथं बॉन्ड कोणता आहे, सॉरी इथं काय असणार आहे तुमचा, कोव्हॅलेंट ॲटम असणार आहे, बरोबर ना. इथं काय येणार तुमचा, कोव्हॅलेंट ॲटम बॉन्डेड. बॉन्डेड का दिलं शेवटला, हा शब्द काय दिला, नुसता ॲटम नाही येत तिथं, बॉन्ड असलेला ॲटम म्हणजे काय, हे असं जोडीनं घ्यायचं, डंबेलसारखं जोडीने घ्यायचं, सिंगल घ्यायचं नाही, ठीक आहे. सिंगल बॉन्डला पकडायचं नाही, सिंपल आहे, बरोबर का. जोडीनं जायचं देवाला, बरं का, एकटं जायचं नाही, हळूच बघा. तर त्याच्यानंतर इंटर पार्टिकल फोर्स कोणता आहे, मी याला कधी कधी इंटरमॉलिक्युलर फोर्स म्हणतो. तुम्हाला मी आधी सांगितलं, इथं पार्टिकल लावा, मॉलिक्युलर लावा, ॲटम लावा, इंटर ॲटॉमिक फोर्स म्हणलं तरी चालेल, काही इश्यू नाही. इंटर आयनिक फोर्स म्हणलं तरी चालेल, काही इश्यू नाही. हां, त्यामुळं असं म्हणू नका कधी एका वेळेस मी म्हणेन इंटरमॉलिक्युलर फोर्स म्हणेन मी, तर प्रॉब्लेम आला आहे सर मला. हां, तुम्ही पार्टिकल लिहिले, बोलताय मॉलिक्युलर, प्रॉब्लेम आहे का, तर नाही काय प्रॉब्लेम. पुस्तकाच्या सुरुवातीलाच दिले तुम्हाला, बघा, बरोबर ना. 12वीला आलाय, जरा जडत्व, प्रत्येक ठिकाणी काय पाहिजे, बुद्धी वापरली पाहिजे. हां, आणि रिलेशन समजून घ्या फक्त, ठीक आहे, माझं तुमचं नव्हे, रिलेशन समजून घ्या, प्रत्येक शब्दांचं अभ्यासाचं रिलेशन समजून घ्या काय याच्यामध्ये ॲक्च्युली, ठीक आहे. पुढचं काय, ह्याच्यामध्ये फोर्स कोणता आहे, सिम्पल आहे, कोव्हॅलेंट बॉन्ड, बरं का. बघा पोरांनो, लय सोपं आहे, हे उगाच बसायचं नाही खोळ्यागत, डोकं खाजवत. 12वीला आलोय, कोण शिकवत नाही, प्रॉब्लेम चालले आहेत, होय करोना करत बसताला, कोरोना ज्याला व्हायचं त्याला होतोय, तुमचं करिअर खराब होते, जरा पहा. हां, करिअर म्हणते बाबा माझा हात पकड रे, बाबा माझा हात पकड, आणि आपण काय म्हणतोय, करोना आहे, जस्ट स्टॉप इट. हा, करोना, नाव आय एम कॉन्सन्ट्रेटेड ऑन करोनाज पेशंट्स. हाऊ मेनी पेशंट इन द महाराष्ट्र, हाऊ मेनी पेशंट इन द ऑल स्टेट्स, हाऊ मेनी पेशंट इन द इंडिया, आणि कसं चाललंय बाहेरच्या देशांचं. हो, तुला टेन्शन घेऊ नको, मोदी बसले त्याचं टेन्शन घ्यायला, बरोबर का. आता फोकस करा फक्त अभ्यासाकडं, ठीक आहे. थोडंसं आहे, प्रॉब्लेमॅटिक आहेत आता कंडिशन्स, त्यामुळं अभ्यासाकडे जेवढे लक्ष देताल तेवढा तुमचा फायदा आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर येतो मेल्टिंग पॉईंट. हा जो मेल्टिंग पॉईंट आहे, तुम्हाला आता मागे सांगितलं मेल्टिंग पॉईंट काय असतो, तर मेल्टिंग पॉईंट जो आहे याचा किती आहे, कोव्हॅलेंट बॉन्डचा किती असावा, कसा असावा, तर ह्याचा मेल्टिंग पॉईंट आहे हाय. ह्याचा मेल्टिंग पॉईंट कसा आहे, हाय, HIGH, हाय MP. हां, हाय MP म्हणजे हाय मेल्टिंग पॉईंट, हाय BP म्हणजे हाय बॉइलिंग पॉईंट, बरं का. तर समजून घ्यायचं आहे तुम्हाला, बरं का. हां, आता हार्डनेस कसा आहे याचा, मेल्टिंग पॉईंट हाय काय याचा, का कोव्हॅलेंट बॉन्ड जगातला स्ट्रॉंगेस्ट बॉन्ड बोललोय मी. पुन्हा मेल्टिंग पॉईंट कसा आहे, हाय आहे. हार्डनेस कसा आहे, व्हेरी हार्ड. आता जर जगातला सगळ्यात स्ट्रॉंगेस्ट बॉन्ड आहे, ह्याला सिग्मा बॉन्ड पण म्हणताय तुम्ही. हां, कोव्हॅलेंट बॉन्ड, हा कोव्हॅलेंट बॉन्ड बनवला आहे, हा काय म्हणतोय का, इलेक्ट्रॉन पेरिंगनं होतो, म्हणजे एखाद्यानं ह्याने इलेक्ट्रॉन, ह्या ॲटमनी इलेक्ट्रॉन डोनेट केलेला असतो आणि ह्याने इलेक्ट्रॉन डोनेट केलेला असतो, आणि हा बॉन्ड तयार झालेला असतो, म्हणून याला म्हणतात कोव्हॅलेन्स काय म्हणतो, कोव्हॅलेंट बॉन्ड म्हणतो आपण त्याला, बरोबर आहे का. आता हा जगातला सगळ्यात स्ट्रॉंगेस्ट बॉन्ड असल्यामुळे ह्याचा हाय मेल्टिंग पॉईंट आहे, ह्याला ब्रेक करणं अवघड आहे, व्हेरी इम्पॉसिबल. म्हणजे पॉसिबल आहे पण खूप सारं टेम्परेचर लागतं त्याला, बरोबर का. आणि हा काय आहे, त्याचबरोबर हार्ड पण आहे, आणि हार्ड असल्याचं कारण कळालं तुम्हाला, सहजासहजी याला कोणी फोडू शकत नाही, तोडू शकत नाही, बरोबर की नाही. तर ह्याच्यामध्ये आता तुम्हाला हे कळालं. आता इथं थर्मल आणि इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी येते. काय ते, थर्मल आणि इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी. थर्मल आणि इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटीमध्ये काय असतात, हे एकदम लो कंडक्टिव्ह असतात. कसे असतात ते, लो कंडक्टिव्ह असतात. कसे असतात ते, लो कंडक्टिव्ह. मग हे लो कंडक्टिव्ह असल्या कारणानं तुम्हाला कळलं असेल, बेस्ट एक्झाम्पल ऑफ द हे जे कोव्हॅलेंट सॉलिडमध्ये सगळ्यात छान एक्झाम्पल जर द्यायचं झालं तर मी तुम्हाला सांगतो, हा डायमंड, बरोबर का. इथे एक्झाम्पल देऊ तुम्हाला, इथे एक्झाम्पल देतो बाळांनो, बघा इकडे.
एक्झाम्पल इथं देतो बघा, काय याचा एक्झाम्पल डायमंड, बरोबर का, आणि दुसरा काय येतं सिलिका, बरोबर का नाही. तुम्ही म्हणताला अर्ध स्पेलिंग लिहिलं, डाय म्हणजे काय, परत आणि हे नको, एक्सक्यूज नको कशाला, बरोबर का. डायमंड आणि त्याचबरोबर सिलिका हे बेस्ट एक्झाम्पल आहेत कशाचे, कोव्हॅलेंट सॉलिडचे. आता तुम्हाला माहिती आहे डायमंडमधून इलेक्ट्रिसिटी पास होत नाही, आणि सिलिका म्हणजे काय ते माती, मातीमध्ये जे गारगोटी टाईप जे स्ट्रक्चर्स असतात ते बऱ्यापैकी सिलिकामध्येच मोडतात. मग गारगोटीला घ्या आणि तिला काय करा, इलेक्ट्रिसिटी पास करा, बघू त्यातून सुद्धा होत नाही. म्हणजे हे काय आहेत, जरा लो कंडक्टिव्ह आहेत पण हार्ड मटेरियल आहेत हे सगळे. डायमंड हार्ड आहे जगातला सगळ्यात जास्त. परत हा मेल्टिंग पॉईंट, डायमंडला वितळवायची ताकद कोणाकडेच नाही आहे, वितळू शकतो कारण शेवट तो दगडच आहे एक प्रकारचा, वितळू शकतो पण त्याला खूप जास्त प्रमाणात टेम्परेचर पाहिजे. चला नेक्स्ट पॉईंट आपला जो आहे, नेक्स्ट सॉलिड, तो कोणता असणार आहे सॉलिड आपला, मॉलिक्युलर सॉलिड. आता आपला जो मॉलिक्युलर सॉलिड आहे ते नावातच सगळं बरं का. हा मला माहिती आहे शेक्सपियर म्हणला नावात काय आहे बाळांनो, शेक्सपियर काय म्हणला नावात काय आहे, पण इथं सगळं नावातच आहे. कोव्हॅलेंट सॉलिड तर कोव्हॅलेंट बॉन्डनी तयार झालेला है ना, आयनिक सॉलिड आयन्सनी तयार झालेला. मॉलिक्युलर सॉलिड, आता मॉलिक्युल कसा बनतो, खूप सारे ॲटम्स एकत्र येऊन काय बनतो, मॉलिक्युल बनतो, बरोबर की नाही. सिम्पल, मॉलिक्युल म्हणजे काय, रेणू, ॲटम म्हणजे काय, अणू, खूप सारे अणू एकत्र येऊन एक रेणू तयार होतो. तसंच बरोबर ना, टू ऑर मोर ॲटम्स आर कम टुगेदर अँड फॉर्मिंग अ मॉलिक्युल. ओके, नेक्स्ट पॉईंट आपण काय बघूया, याचे पार्टिकल कशापासून तयार झाले, आता इथं दिलेच तुम्हाला कशापासून, मॉलिक्युलर, मॉलिक्यूल ऑफ सॉलिड, कळतंय का सगळ्यांना. त्याच्यानंतर काय येतो पुढं, इंटर पार्टिकल फोर्स कोणता याच्यामध्ये, इंटर पार्टिकल फोर्स कोणता याच्यामध्ये. आता हा मॉलिक्युलर फोर्स आहे, ह्याच्यामध्ये एक फोर्स येतो, कोणता फोर्स येतो, हा स्पेशल फोर्स आहे, नाव नवीन आहे, बरोबर की नाही. ह्याच्यामध्ये एक फोर्स येतो, तो म्हणजे कुठला, लंडन फोर्स, बरोबर की नाही. ह्याला लंडन ॲक्च्युली म्हणता येणार नाही पण स्पेलिंग असंच आहे, लंडन, बरोबर की नाही, बरोबर का. तर हा जो फोर्स आहे, बरोबर का नाही, किंवा याचबरोबर लंडन फोर्स किंवा ऑर ह्याच्यामध्ये हायड्रोजन बॉन्ड फोर्स सुद्धा येतो, बरोबर का. हायड्रोजन बॉन्ड फोर्स सुद्धा येतो याच्यामध्ये, हायड्रोजन बॉन्ड फोर्स येतो, म्हणजे जस्ट लाईक अँड कोव्हॅलेंट बॉन्ड आपण असं म्हणू शकतो. ठीक आहे, इलेक्ट्रॉन बॉन्डिंग असतं याच्यामध्ये. लंडन फोर्स म्हणजे काय, तर लंडन फोर्स म्हणजे 100% काय असतो, हा सगळ्यात वीक असलेला, म्हणजे व्हेरी वीक, सगळ्यात कमीत कमी, बरं. मॉलिक्युलर फोर्सच असतो, तुम्हाला मागच्या वेळेला मी सांगितलेलं असेल किंवा नसेल की मॉलिक्युल्स एकमेकांना अटॅच करतात तेव्हा त्यांचा जो मधला बॉन्ड असतो तो वीक बॉन्ड असतो, बरोबर की नाही. ही तो व्हेरी वीक बॉन्ड असं म्हणूया आपण. ठीक आहे, ह्या फोर्सनं काय केलेलं असतं, त्यांना जोडलेलं असतं त्यांच्या पार्टिकल्सला. ठीक आहे, आता मग वीक फोर्स आहे, वीक बॉन्डिंग आहे, हे बॉन्डिंग असं कमकुवत आहे, वीक आहे, मग 100% ह्याचा मेल्टिंग पॉईंट काय असणार आहे, लो असणार आहे, लो एम पी, लो मेल्टिंग पॉईंट, बरोबर की नाही. आता हे हार्ड असणार आहेत का, हार्ड असणार आहेत, नो. ह्यांचा हार्डनेस सुद्धा कसा असणार आहे, 100% लो. ह्यांचा हार्डनेस कुठं कमी आहे, लो आहे ह्याचा हार्डनेस. ह्याचा जो हार्डनेस आहे कशाचा, मॉलिक्युलर सॉलिडचा जो हार्डनेस आहे तो कसा असतो, 100% लो असतो. कारण काय, ह्याचा बॉन्डिंग जे आहे वीक बॉन्डिंग असल्यामुळं ह्याचा हार्डनेस जो असतो तो कसा असतो, लो असतो. हे हार्ड घावत नाही तुम्हाला, कठीण सापडत नाहीत याच्यामध्ये तुम्हाला. जे हे सगळे मेटल्स आहेत किंवा हे सॉलिड्स आहेत, हे मॉलिक्युलर सॉलिड्स आहेत, हे सगळे तुम्हाला कसे सापडतात, वीक अवस्थेमध्ये सापडतात, हे पटकन फुटू शकतात वगैरे असं. तर तुम्ही म्हणताल सर याची कंडक्टिव्हिटी कशी आता, तर हे कंडक्टिव्हिटी सुद्धा कशी असते, यांची लो कंडक्टिव्हिटी असते. कशी असते, लो कंडक्टिव्हिटी, बरं का, सिंपल आहे, लो कंडक्टिव्हिटी असते. आता तुम्ही म्हणता सर याचं एक्झाम्पल द्या ना एखादं, तर मी एक्झाम्पल देतो बघा. एक्झाम्पल इकडे लिहितो. एक्झाम्पल याचा आहे आईस. आईस ही काय आहे, सगळ्यात छान एक्झाम्पल आहे कशाचं, मॉलिक्युलर सॉलिडचं, बरोबर का. अशा प्रकारे हा सुद्धा पॉईंट आपला काय झालेला आहे, संपलेला आहे. आता आपला लास्टचा जो क्लासिफिकेशन ऑफ क्रिस्टलाइन सॉलिडचा लास्टचा जो पॉईंट येतो किंवा लास्टचा प्रकार येतो, तो प्रकार म्हणजे कोणता, तर मेटॅलिक सॉलिड. ओके, ह्याच्यामध्ये जो पार्टिकल आहे तो पार्टिकल कोणता आहे, याच्यामध्ये हा पार्टिकल आहे ॲटम ऑफ मेटल्स. ह्याच्यामध्ये काय असतात, ॲटम ऑफ मेटल्स, बरोबर ना, इन सी ऑफ इलेक्ट्रॉन. म्हणजे इथं आपण काय पकडायचं, फक्त ॲटम ऑफ काय असतात, इथं मेटलचे ॲटम्स असतात 100%, बरोबर ना. समुद्र सागरामध्ये सी ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे काय, या सागरामध्ये कशाच्या, इलेक्ट्रॉनच्या, बरोबर ना. बस तसं म्हणूया आपण, बरोबर का. सिम्पली मला तर एकच फक्त पॉईंट महत्त्वाचा वाटतो, कुठला ॲटम इथं घेतलाय, कुठला पार्टिकल घेतलाय, ॲटम कशाचा, मेटल ॲटम घेतला इथं, बरोबर का, मेटल ॲटम घेतला. ठीक आहे, मग ह्याच्यामध्ये बॉन्ड कुठला आहे, इंटर पार्टिकल फोर्स कुठला आहे, तर ह्यांच्यामध्ये जो फोर्स आहे
तो कोणता आहे, मेटॅलिक बॉन्ड येतो याच्यामध्ये. कोणता येतो, मेटॅलिक बॉन्ड. बरोबर नाही, हे बॉन्डिंग ऍक्च्युली कोव्हॅलेंट बॉन्डिंगच असतं. बरोबर का, एक 2 ॲटम मध्ये असलेलं बॉन्डिंग असतं हे. ठीक आहे. बरं, आता तुम्ही म्हणता सर याचा मेल्टिंग पॉईंट काय असणार आहे, तर हा डिपेंड करतो की हा मेटल कोणता आहे. बरोबर का, म्हणजे ह्याचा जो मेल्टिंगची रेंज असते, काय असते याच्यामध्ये, मेल्टिंगची काय असते, रेंज असते. मग जर लो रेंजचा जर तुम्ही काय पकडला, मेटल जर सॉलिड पकडला, तर त्याचा मेल्टिंग पॉईंट सुद्धा काय असणार आहे, लो असणार आहे. आणि हाय असेल तर हाय असणार आहे. बरोबर का नाही. आता तुम्ही आता लो मग तुम्हाला लो मेटल्स घ्यायला लागतील. सगळ्यात हलक्या दर्जाचे मेटल्स असतील ते झिंक वगैरे येतात, त्याच्यामध्ये कॅल्शियम वगैरे येतं, हलक्या दर्जाचे मेटल येतात. त्याच्यामध्ये प्रॉपर पॉवरफुल मेटल्स कसले आले, जे ॲल्युमिनियम येतं, त्याच्यामध्ये कॉपर येतं, गोल्ड येतं, सिल्वर येतं, हे सगळ्यात भारी रेंज येते. मग ह्यांचे मेल्टिंग पॉईंट म्हणजे वितळवायचे बिंदू हे कमी प्रमाणात वितळवतात. बरोबर ना, लो रेंजमध्ये राहणार. हे तुम्ही हलके मेटल्स घेतले तर पटकन विरघळणार, मेल्ट पॉईंट त्याचा चांगला असणार आहे, कमी असणार आहे. आणि हाय मेल्टिंग पॉईंट कोणाचा असणार आहे, सिल्वर, गोल्ड, प्लॅटिनम, सोडियम, पोटॅशियम वगैरे हे सगळे हाय मेटल्समध्ये जातात. ठीक आहे. त्याच्यानंतर हार्डनेस, आता तो सुद्धा रेंजवरच राहणार आहे. जे मेटल्स काय असणार आहेत, रेंजनं हाय असणार आहेत, त्यांचा हार्डनेस सुद्धा कसा असणार आहे, हाय असणार आहे. बरोबर की नाही. आणि त्याचबरोबर काही जे लो असणार आहे त्यांचा लो, आणि जे हाय मेटल्स आहेत त्यांचा हाय. 100% असंच. गोल्ड सिल्वर इकडे टाका, इकडं तुम्ही झिंक वगैरे हे टाका, सिंपल आहे इकडं. बरोबर का. नेक्स्ट पॉईंट बघा काय त्यांनी सांगितलं, थर्मल. आता इथं सुद्धा काय आहे, कंडक्टिव्हिटी. बरोबर का नाही. सगळे मेटल काय करतात, 100% कंडक्शन करतात. 100% म्हणजे त्यांच्यामध्ये हीट पण ट्रान्सफर होते आणि इलेक्ट्रिसिटी पण ट्रान्सफर होते. बरोबर का नाही. मग आता तुम्हाला इथं काय सापडणार आहे, ह्याची कंडक्टिव्हिटी व्हेरी हाय. काय सापडणार आहे तुम्हाला इथं, बाकीच्यांपेक्षा तरी जास्त आहे. बरोबर का. बाकीचे जेवढे सॉलिड झाले त्यांच्यापेक्षा व्हेरी हाय असणार आहे. बरोबर आहे की नाही. कोणती दोन्ही सुद्धा, थर्मल कंडक्टिव्हिटी सुद्धा आणि इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी सुद्धा, दोन्ही सुद्धा. बरोबर का. आता फायनली जो आपलं काय येतं, फायनली म्हणजे काय, उदाहरण येतं आपलं. एक्झाम्पल काय देणार बाळांनो तुम्ही इथं, ह्याचं एक्झाम्पल मी देणार आहे तुम्हाला इथं. सगळे मेटल ज्याचा आपण अभ्यास केला आजपर्यंत. बरोबर ना. त्याच्यामध्ये काय ना, सोडियम, कॉपर, बरोबर का, फेरस. बरोबर का नाही. हे घ्या तुम्ही. म्हणजे तुम्ही आयन लिहिलं तरी चालेल. ठीक आहे, कोई शक नाही. चलो, तर अशा प्रकारे हा पॉईंट आपला इथं संपलेला आहे. क्लासिफिकेशन ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड इथं संपलेला आहे. उद्या जो आपण पार्ट घेणार आहे तो पार्ट कोणता घेणार आहे, 100% तो म्हणजे क्रिस्टल स्ट्रक्चर घेणार आहे. त्याच्यामध्ये क्रिस्टल कसा बनलेला आहे. बरोबर ना. क्रिस्टलचं ॲक्च्युली स्ट्रक्चर कसं आहे, रचना कशी आहे. बरोबर का. त्याच्यामध्ये क्रिस्टलचं बॉन्डिंग कसं झालेलं आहे, आतमध्ये पार्टिकल्स कुठे सिच्युएटेड असतात, लोकेटेड असतात, हे आपण शिकणार आहे. त्याचबरोबर युनिट सेल काय असतो, त्यानंतर युनिट सेलप्रमाणे वेगवेगळे टाईप्स त्यांनी दिलेले आहेत. युनिट सेलची लोकेशन हे त्याचे टाईप्स दिलेले आहेत त्यांनी. तर तुम्ही पार्टिकल कुठे ठेवताय, कॉर्नरवर ठेवताय, सेंटर ऑफ द बॉडी ठेवताय, जिथे ठेवताय त्याच्यावर ते टाईप्स राहणार आहेत. ठीक आहे. बाकीचं हे राहिलेलं आपण उद्या बघूया. धन्यवाद.